नमस्कार, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी तुमचा सूत्रसंचालक डॉक्टर आदित्य पुरुषोत्तम इंदानी. तर आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. प्रेक्षको, आपल्या शरीराचा नियंत्रक अवयव म्हणजे मेंदू. विचार, भावना, आठवण, हालचाल, अगदी निर्णयसुद्धा इथेच होते. मेंदूचं आरोग्य जर चांगलं असेल तर आपल्या आयुष्याचा दर्जा नक्कीच वाढतो. पण आज स्ट्रोक, मायग्रेन, मायस्थेनिया ग्रेव्हिस, पार्किन्सन्स डिसीज व इतरही मेंदूचे आजार वाढत चालले आहे. यात त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेणं अतिशय आवश्यक असतो. समजा सुरुवातीला काही लक्षण साधे असतात, जसं की डोकेदुखी, हालचाल मंदावणे, पण याचं रूपांतर गंभीर व्याधीत होऊ शकतो, एक गंभीर स्वरूपात होऊ शकतो. मेंदूचं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर ताणतणाव कमी असणं, झोप पूर्ण होणे आणि संतुलित आहार हे गरजेचं आहे. त्यासोबतच डिजिटल वर्ल्डमध्ये आपलं स्क्रीन टाईम कमी करणं हेही अति आवश्यक आहे. तर प्रेक्षको, याच पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी आणि मेंदू संबंधित आजारांचा लोकांना कळण्यासाठी, एक मार्गदर्शनासाठी आजचा आपला विशेष भाग ठेवलेला आहे. तर आजचा पहिला आपण विषय बघूया. विश्व मस्तिष्क दिवस, जे की 22 जुलै रोजी साजरा केला जातो. विश्व मस्तिष्क दिवस. आणि यासाठीच आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर राहुल चकोर सर. सर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. सरांची थोडक्यात ओळख याप्रमाणे आहे. सर MD-DM फेलोशिप इन न्यूरोफिजिओलॉजी, क्लिनिकल अँड एपिलेप्सी असं त्यांचं आहे. ते सध्या प्रोफेसर अँड हेड ऑफ डिपार्टमेंट न्यूरोलॉजी, टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि BYL नायर हॉस्पिटल, मुंबई येथे कार्यरत आहेत. त्यांचे विशेष कार्यक्षेत्र म्हणजे न्यूरोलॉजी, न्यूरो इम्युनॉलॉजी आणि एपिलेप्सी असं आहे. त्यांनी इंडेक्स्ड नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्समध्ये 40हून अधिक पब्लिकेशन्स केल्या आहेत. डॉक्टर चकोर हे सिग्नेचर क्लिनिकल सायन्स इन न्यूरोलॉजी या वैद्यकीय पुस्तकाचे लेखकसुद्धा आहेत. ते मल्टिपल स्क्लेरोसिस, स्ट्रोक, मायग्रेन आणि एपिलेप्सी या आजारांवरील फेज 3 क्लिनिकल ट्रायल्ससाठी प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या विशेष उपक्रमामध्ये नायर हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच न्यूरो इम्युनॉलॉजी आणि डिसेबिलिटी OPD सुरू करणे, स्ट्रोक आणि न्यूरो इम्युनॉलॉजी रुग्णांसाठी 7 बेड HDU म्हणजे हाय डिपेंडन्सी युनिट स्थापन करणे असं आहे. सरांचे सन्मान व पुरस्कार यामध्ये हॅरगो बाइंड स्कॉलरशिप, रतन टाटा ट्रॅव्हल ग्रँट, बिर्ला स्मारक कोश एंडोवमेंट प्राइज 2007, मौलाना आझाद अवॉर्ड फॉर मेडिकल आणि ह्युमन सर्व्हिसेस 2014, मुंबई स्ट्रोक सोसायटी डिस्टिंग्विश्ड सर्व्हिसेस अवॉर्ड 2021 असे आहेत. तर असे बहुगुणी डॉक्टर आज आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. चला आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, मस्तिष्काच्या संबंधित कुठले आजार सध्या वाढत चालले आहे? नमस्कार. मस्तिष्कासंबंधित असे बरेच आजार आहेत की ज्यांचं प्रमाण हळूहळू वाढत आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वाढतं वय आणि लॉन्जिव्हिटी किंवा वयोमान जे वाढलेलं आहे, त्यामुळे मस्तिष्कसंबंधी किंवा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स जे आहे ते आपल्याला जास्तीत जास्त दिसतात. तर आपण काही महत्त्वाचे आजार त्याच्यामध्ये कुठले आहेत ते बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रोक किंवा सेरेब्रोव्हॅस्क्युलर डिसऑर्डर्स. यामध्ये काय होतं की मेंदूवरील रक्तप्रवाहावर परिणाम करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यामध्ये बिघाड होतो. त्यामध्ये 2 प्रकारचे आजार उद्भवू शकतात. एक म्हणजे थ्रोम्बोटिक स्ट्रोक, ज्यामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या निर्माण होऊन रक्तपुरवठा खंडित होतो. आणि दुसरा आजार म्हणजे रक्तवाहिन्यांचे जे आवरण आहे त्यावर एक फुगवटा तयार होतो आणि रक्तवाहिन्या रप्चर होतात किंवा त्यातून रक्तप्रवाह होतो किंवा ब्लड लिकेज होतो आणि त्याला आपण हिमरेज म्हणतो. हे दोन्ही प्रकार जे आहेत त्याला आपण सेरेब्रोव्हॅस्क्युलर डिसऑर्डर असं म्हणतो. त्यामुळे रुग्णाला पक्षाघाताचा आजार होतो. त्याच्यामध्ये ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक नावाचा देखील एक प्रकार आहे. त्याला मिनी स्ट्रोक असं म्हणतात. यामध्ये काय होतं की स्ट्रोकसारखी लक्षणं जी असतात ती काही काळापुरतीच रुग्णामध्ये दिसतात, काही मिनिटांकरता किंवा काही तासांकरता, आणि रुग्ण परत पूर्ववत होतो. म्हणजे काही काळाकरताच अर्धांगवायू होतो पण रुग्ण परत बरा होतो. त्याच्यानंतर जसं मी सांगितलं की परत जर स्ट्रोक रुग्णाला आला
तर मेंदूमधील विविध ज्या फंक्शन्स आहेत त्यामध्ये बिघाड निर्माण होऊ शकतो आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम काही काळामध्ये काही वर्षांमध्ये रुग्णाला डिमेन्शिया किंवा स्मृतिभ्रंश, त्याला व्हॅस्क्युलर डिमेन्शिया आपण म्हणतो, हे देखील होऊ शकतं. हा एक मेंदू विकारामधील सगळ्यात महत्त्वपूर्ण एक आजार आहे, ज्याला आपण म्हटलं की सेरेब्रोव्हॅस्क्युलर डिसऑर्डर्स. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा आजार जो आहे तो आहे एपिलेप्सी किंवा कन्व्हल्जन्स किंवा फिट्स किंवा अपस्मार किंवा फेफरे असं त्याला आपण मराठीत म्हणतो. यामध्ये आपल्याला माहिती आहे की अचानकपणे शुद्ध हरपते, रुग्ण खाली पडतो, हातापायाच्या विचित्र हालचाली होऊ शकतात, त्याला आपण फिट्स म्हणतो. याची फिट्स हे एक फक्त लक्षण आहे. फिट्सची कारणं अनेक आहेत, जसे की मेंदूला झालेली दुखापत, मेंदूला झालेले इन्फेक्शन किंवा मेंदूज्वर किंवा पक्षाघातानंतर देखील फिट्स येऊ शकतात, किंवा मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला, समजा काही कारणामुळे जन्माच्या वेळी, किंवा कार्डियक अरेस्ट झालं, किंवा मेंदूमध्ये काही गाठ निर्माण झाली, किंवा मादक पदार्थांचे सेवन केले, किंवा इतर काही कारण, अशा अनेक कारणांमुळे फिट्स किंवा अपस्मार असं रुग्णाला येऊ शकतो. हा एक दुसरा एक महत्त्वाचा मेंदूचा एक आजार आहे, ज्याचं प्रमाण सध्या वाढत आहे. तिसरा महत्त्वाचा आजार जो वयाप्रमाणे वाढत जातो ते आहे न्यूरो डिजेनरेटिव्ह डिसऑर्डर्स, त्याला आपण म्हणतो. यामध्ये होतं असं की मेंदूतील न्यूरॉन्स किंवा पेशी हळूहळू नष्ट होतात आणि त्यामुळे रुग्णाला विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. यामध्ये अनेक आजार आहेत, त्यातले दोन महत्त्वाचे आजार आपण बघूया. पहिला आजार जो आहे त्याला आपण आपल्याला कदाचित माहीत असेल, अल्झायमर डिमेन्शिया किंवा डिमेन्शिया. हा डिमेन्शियाचा एक प्रकार आहे जो सर्वात कॉमनली आपल्याला दिसतो. यामध्ये रुग्णाच्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो आणि स्मरणशक्तीवर जो परिणाम झाला आहे तो हळूहळू काही वर्षांमध्ये हळूहळू वाढत जातो आणि त्यानंतर मेंदूचे विविध इतर फंक्शन्स जे आहेत, जसं बोलणं, बोलचाल, हालचाल, यावर पण परिणाम होतो. तिसरा आजार आहे पार्किन्सन्स डिझीज, ज्याला आपण मराठीत कंपवात म्हणतो. त्यामध्ये शरीराची थरथराट होणे, स्नायूंमधील लवचिकता कमी होणे, हालचाली हळू होणे, चालताना असंतुलन होणे आणि काही वर्षांनंतर यामध्ये देखील डिमेन्शिया होऊ शकतो. अजून एक महत्त्वाचा डिजेनरेटिव्ह आजार आहे मोटर न्यूरॉन डिझीज किंवा अमायोट्रोफिक लॅटरल स्क्लेरोसिस. यामध्ये मोटर न्यूरॉन्स किंवा मोटर चेतापेशी ज्या आहेत त्या हळूहळू नष्ट होतात, त्यामुळे स्नायूंना संदेश व्यवस्थित मिळत नाही आणि स्नायूंमधील ताकद हळूहळू कमी होत जाते. अजून एक महत्त्वाचा आजार जो दिसतो तो जेनेटिक आहे किंवा अनुवांशिक असा आजार आहे, त्याला आपण हंटिंग्टन्स कोरिया असं म्हणतो. ह्यामध्ये शरीराच्या अतिरिक्त हालचाली होतात आणि सायकॅट्रिक काही फीचर्स असतात, जसं की अँक्झायटी, डिप्रेशन आणि इतर, हे सायकॅट्रिक फीचर्स दिसतात. पण हा आजार जो आहे अनुवांशिक आहे आणि तो पर्टिक्युलर फॅमिलीजमध्ये दिसतो. अजून एक महत्त्वाचा आजार आहे की हेडेक डिसऑर्डर्स, डोकेदुखीचे विकार. डोकेदुखीचे विकार हे अतिशय कॉमन आहेत आणि काही काही डोकेदुखीचे प्रकार जे आहेत, उदाहरणार्थ टेन्शन टाईप हेडेक, की तणावामुळे निर्माण होणारी डोकेदुखी, ही तर अतिशय कॉमन आहे आणि जवळजवळ 50% लोकांना कधी ना कधी तणावामुळे डोकेदुखी झालेली असते. त्याच्यानंतर एक महत्त्वाची डोकेदुखीचं कारण आहे की मायग्रेन, ज्याला आपण अर्धशिशी असं म्हणतो. यामध्ये डोकेदुखी तीव्र प्रकारची असते आणि त्यामध्ये मळमळणे, उलट्या होणे, डोकेदुखी 4 तासापासून तर ते 72 तासापर्यंत म्हणजे 3 दिवस देखील ती डोकेदुखी राहू शकते, त्याला मायग्रेन असं म्हणतात. त्याच्यानंतर ट्रायजेमिनल न्यूराल्जिया हा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये चेहऱ्यावर तीव्र वेदना होतात. 5 नंबरची जी नस आहे त्यामध्ये काही बिघाड निर्माण होतो आणि त्यामुळे रुग्णाच्या चेहऱ्यावर अतिशय तीव्र प्रकारच्या वेदना होतात. त्यानंतर एक ट्रायजेमिनल ऑटोनॉमिक किफेलॅल्जिया हा एक प्रकार आहे. ह्यामध्ये चेहऱ्यावर अतिशय तीव्र वेदना होतात आणि डोळ्यातून पाणी येतं, नाकातून पाणी येतं, डोळा लाल होऊ शकतो, हा एक प्रकार आहे. आणि क्लस्टर हेडेक हा एक दुर्मिळ डोकेदुखीचा देखील एक प्रकार आहे, त्यामध्ये देखील तीव्र डोकेदुखी रुग्णाला होते. काही इतर महत्त्वपूर्ण जे मेंदूचे विकार आहेत आणि जे गेल्या काही वर्षांमध्ये 5-10 वर्षांमध्ये त्याचं प्रमाण खूप वाढतं आहे, ते आहे न्यूरो इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर्स किंवा ऑटो इम्यून डिसऑर्डर्स.
यामध्ये काय होतं की शरीराची रोगप्रतिकार शक्ती चुकून शरीरावरच हल्ला करते आणि शरीरावर किंवा नसांवर किंवा मेंदूवर हल्ला करते आणि त्यामुळे विविध प्रकारचे आजार उद्भवतात. त्यामध्ये मायस्थेनिया ग्रेव्हिस हा एक महत्त्वाचा आजार आहे. त्यामध्ये शरीरामध्ये वीकनेस येतो, कमजोरी येते आणि हळूहळू थकायला असं होतं. त्यामध्ये शरीराच्या कुठल्याही भागावर ह्याचा परिणाम दिसून येतो आणि कुठल्या भागावर परिणाम झाला त्याप्रमाणे वेगवेगळी लक्षणं रुग्णाला दिसून येतात. दुसरा महत्त्वाचा आजार यामध्ये आहे न्यूरो इम्युनॉलॉजिकल आजारांमध्ये की ऑटोइम्युन एन्केफेलायटिस. म्हणजे ह्यामध्ये रुग्णाला डोकेदुखी होते, वागणुकीमध्ये काही परिणाम होतो, मेमरीमध्ये काही त्रास होतो, फिट्स येऊ शकतात आणि हा आजार हळूहळू वाढत जातो. इतर काही आजार आहेत मल्टिपल स्क्लेरोसिस, NMOSD, MOA, GAD ह्यामध्ये हे देखील ऑटोइम्युन प्रकारचे आजार आहेत. नक्कीच. म्हणजे हे सगळे आजार जसं की सरांनी सांगितलं सेरेब्रोव्हेस्क्युलर ॲक्सिडेंटपासून म्हणजेच अर्धांगवातपासून पार्किन्सन डिसीजपर्यंतचे सगळे आजार आता मेंदू संबंधित आजार वाढत चालले आहे. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठे जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचा एक कार्यक्रमात ज्याचं नाव हॅलो डॉक्टर आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर राहुल चकोर सरांसोबत. विश्रांतीच्या आधी सरांनी आपल्याला मेंदूचे कुठले आजार वाढत चालले त्याबद्दल सांगितलं. सर आपल्याला एक फोन येतोय, मंगल आपटे बोलतायत पुण्यावरून. मंगलजी तुमचा प्रश्न विचारा. कारण मला असं विचारायचं की एखादा माणूस जर चालायला आला आणि त्याला तो अचानक रस्त्यावर पडला गेला तर तो त्याला मेंदू संबंधित जर आजार असेल तर ते चक्कर येऊन पडू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या लोकांना ऐकू येत नाही आणि मग त्यांना म्हणजे स्मृतिभ्रंश असं होऊ शकतं का असं मला विचारायचं. आणि मग ते स्मृतिभ्रंश होऊ नये म्हणून त्यांना काही जण बदाम खायला देतात, बदाम भिजवून खा असं करा. तर त्या बाबतीत आपण मार्गदर्शन काय करू शकाल? धन्यवाद. सडन अनकॉन्शियस बद्दल त्यांचा पहिला प्रश्न आहे. हो, जर चालता चालता कोणी अचानक खाली बेशुद्ध होऊन जर कोणी खाली पडलं तर नक्कीच तो मेंदू संबंधितच काहीतरी आजार असण्याची शक्यता आहे. जर खाली पडल्यानंतर हातापायचे विचित्र हालचाली जर होत असतील तर कदाचित रुग्णाला फिट्स आलेले असू शकतात. आणि जर नुसतं अनकॉन्शियस होऊन पेशंट खाली पडला असेल तर कदाचित मेंदूला रक्तपुरवठा एकदम कमी झाल्याने सिंकपी किंवा मूर्छित झाला असू शकतो रुग्ण. तरी देखील जर त्याच्याबद्दल अजून आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे की वारंवार असं होतं आहे का किंवा असं पडण्याच्या पूर्वी काही इतर लक्षणं दिसत आहेत का, त्यावरून आपण ओळखू शकतो की हा कुठला आजार आहे. दुसरा प्रश्न तुमचा होता की ऐकू येत नसेल तर त्या व्यक्तीला स्मृतिभ्रंश होऊ शकतो का? हो, होऊ शकतो. स्मृतिभ्रंश असा वयाप्रमाणे वाढत जाणारा हा आजार आहे आणि जसं सवय वाढतं तसं स्मृतिभ्रंश किंवा डिमेन्शिया होण्याचे चान्सेस वाढत जातात. आणि आपण म्हटलं की बदाम किंवा असे काही पदार्थ खायला दिले तर ते चांगले असतात का? ते नक्कीच चांगले असतात. व्हेजिटेबल्स, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, फळं आणि ड्राय फ्रूट्स हे मेंदूला नक्की चांगले असतात. पण त्याच्यानी डिमेन्शिया होणारच नाही असं काही सांगता येत नाही. पण असे आहार असणं एक चांगली गोष्ट आहे. नक्कीच. म्हणजे डिमेन्शियाचा B12शी पण संबंध आहे आणि क्युरेबल कॉज ऑफ डिमेन्शियामध्ये B12 येतोच, जसं की आपल्याला सरांनी सांगितलं. सर माझा पुढचा प्रश्न त्यासाठी तुमच्यासाठी असा आहे की स्ट्रोक तुम्ही दोन प्रकारचे सांगितले की एक इस्चेमिक स्ट्रोक असतो जिथे रक्तपुरवठा कमी होतो आणि दुसरा स्ट्रोक जो आहे म्हणजे अर्धांगवात जो आहे तो हिमोरेजिक आहे, ज्याच्यात जी ब्लड वेसल असते ती फुटून बाहेर रक्त येतं, म्हणजे इन शॉर्ट रक्तपुरवठा कमी होतं. तर त्याची प्राथमिक लक्षणे कुठली असतात त्याबद्दल काय सांगाल? ह्या दोन प्रकारच्या स्ट्रोकमध्ये जो इस्केमिक स्ट्रोक आहे तो सर्वसाधारणपणे कॉमनली दिसतो. 80% रुग्णांमध्ये इस्केमिक स्ट्रोक असतो आणि साधारण 20% रुग्णांमध्ये रक्तवाहिनी बस्ट झाल्यामुळे रक्तप्रवाह होऊन स्ट्रोक होतो. त्या दोन्ही प्रकारच्या स्ट्रोकमध्ये साधारणपणे लक्षणं तीच असतात की एका बाजूला शरीराच्या एका बाजूचा भाग, हात आणि पाय लुळा पडणे अचानकपणे, चेहरा वाकडा होणे आणि बोलायला न येणे किंवा बोलायला अडखळणे ही लक्षणं साधारणपणे दिसतात. कधीकधी अचानक दृष्टीमध्ये काही परिणाम होऊ शकतो किंवा डबल दिसू शकतं किंवा कधीकधी चालताना अचानकपणे बॅलन्स जाऊ शकतो आणि रुग्ण खाली पडू शकतो. ही स्ट्रोकची सर्वसाधारणपणे कुठल्याही प्रकारचा स्ट्रोक असेल तर हीच लक्षणे दिसतात. त्यामध्ये देखील जर अचानक एक बाजू लुळी पडली किंवा हात, पाय आणि चेहरा एकदम इन्स्टंटली असं जर झालं
तर त्यामध्ये एम्बॉलिक स्ट्रोक असण्याचे चान्सेस जास्त आहे. म्हणजे की रक्ताची जी गाठ आहे, गुठळी आहे, जी इतर कुठून हृदयामधून किंवा रक्तवाहिन्यांमधून अचानकपणे मेंदूमध्ये गेली आणि रक्तपुरवठा खंडित केला आहे, असं असू शकतं. जर हळूहळू हातापायामधली शक्ती कमी होत असेल एका बाजूच्या ओव्हर अ पिरियड ऑफ काही मिनिट किंवा आवर्स, तर ते थ्रॉम्बोसिस असं असू शकतं की रक्तवाहिनी हळूहळू ब्लॉक होत असेल, असं असू शकतं. आणि जर हिमरेज असेल तर लक्षणं हीच असतात, पण त्यामध्ये तीव्र प्रकारची डोकेदुखी होऊ शकते आणि रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो. जर हिमरेज एक मोठ्या प्रमाणात झालं तर ती लक्षणं आपल्याला दिसू शकतात. नक्कीच. आणि त्यात 1 तासामध्ये किंवा जेवढा लवकर होईल तेवढा लवकर तज्ज्ञांचा सल्ला घेणं अतिशय आवश्यक असतं. तर दुसरा माझा प्रश्न सर तुमच्याकडे असा आहे की डोकेदुखीची बरेच कारण असू शकतात. जेव्हा आपण हॉस्पिटलला असतो तर त्याच्यात मेनिंजायटिस आहे, म्हणजे मेंदूला इन्फेक्शन असणे, त्याचसोबत सबअरेक्नॉइड हिमरेज किंवा इतरही असे सिरियस कॉजेस आहेत डोकेदुखीचे. पण त्यात एक सर्वात महत्त्वाचा जो कारण आहे मायग्रेन. तर मायग्रेन आणि बाकीचे जे डोकेदुखीचे प्रकार आहेत तर त्यात आपण डिफरन्शिएट कसं करतो, म्हणजे हे याला आपण कसं बघतो? डोकेदुखीची अनेक कारणं आहेत आणि इंटरनॅशनल हेडेक सोसायटीच्या पुस्तकात जर तुम्ही बघितलं तर 300 पेक्षा अधिक डोकेदुखीची कारणं त्यामध्ये लिस्टेड आहेत. त्यामध्ये एक महत्त्वाचं आपल्याला लक्षात ठेवायला लागतं की प्रायमरी हेडेक आणि सेकंडरी हेडेक असं एक त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. प्रायमरी हेडेकमध्ये डोकेदुखी हाच एक आजार असतो आणि सेकंडरी हेडेकमध्ये इतर कुठल्या तरी कारणामुळे डोकेदुखी होत असते आणि ती इतर कुठली कारणं आहेत ते आपल्याला शोधून काढायचं असतं. सर्वसाधारणपणे प्रायमरी हेडेक्स जी आहेत ती कॉमन असतात आणि 80-90% जी डोकेदुखीच्या केसेस असतात त्यामध्ये प्रायमरी हेडेकच असतो, जेणेकरून ज्यामध्ये फक्त डोकेदुखी हाच एक प्रकार असतो, रुग्णाला इतर काही लक्षणं दिसत नाहीत. आणि सेकंडरी हेडेकमध्ये डोकेदुखीबरोबर इतर लक्षणं दिसतात, जसे की ताप येणे किंवा बेशुद्ध होणे किंवा अचानक उलट्या होणे किंवा एखाद्या शरीराचा भाग निकामी होणे, ही लक्षणं देखील आपल्याला दिसतात. त्यावेळी कदाचित रुग्णाला सेकंडरी हेडेक असं झालं असेल. जसं आपण सांगितलं की मेंदूज्वर किंवा मेनिंजायटिसमध्ये देखील डोकेदुखी दिसते. मेनिंजायटिसमुळे जेव्हा डोकेदुखी होते त्यावेळी रुग्णाला ताप येतो, डोकेदुखी खूप तीव्र प्रमाणाची असते आणि ग्लानी येते किंवा ड्राउझिन असं होतो आणि इतर लक्षणं जशी काही फिट्स वगैरे पण येऊ शकतात. पण प्रायमरी हेडेकमध्ये फक्त रुग्णाला डोकेदुखीच होते, इतर कुठलीही त्याला लक्षणं दिसत नाही. आणि प्रायमरी हेडेकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण हेडेकचं आहे, जसं मी मगाशी सांगितलं की टेन्शन टाईप हेडेक. इनफ्रिक्वेंट टेन्शन टाईप हेडेक ही जवळजवळ ही एक सर्वसामान्य एक आजार आहे. त्याला आजार पण म्हणता येणार नाही, कारण की सगळ्यांनाच तो कधी ना कधी डोकेदुखी होत जाते. त्याच्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा आजार जो आहे प्रायमरी हेडेकमध्ये तो आहे मायग्रेन. मायग्रेन आणि ही कॉमन टेन्शन टाईप हेडेक ह्याच्यामध्ये फरक असा आहे की मायग्रेनमध्ये डोकेदुखी जी असते ती तीव्र प्रमाणात असते. अर्धशिशी त्याला आपण म्हणतो, म्हणजे डोक्याचा अर्धा भाग दुखतो, कधी उजवा भाग दुखतो, कधी डावा भाग दुखतो, कधी संपूर्ण डोकं दुखतं. त्याबरोबर रुग्णाला मळमळतं आणि उलटी देखील होऊ शकते. आणि याबरोबर फोटोफोबिया आणि फोनोफोबिया म्हणजे आवाज आणि लाईटचा त्रास रुग्णाला होतो. आणि जेव्हा अशी डोकेदुखी होते तेव्हा रुग्ण शांत जागी लाईट बंद करून झोपायचा एक प्रयत्न करतो आणि झोपून उठल्यानंतर ती डोकेदुखी बऱ्याच वेळा त्याची बंद झालेली असते. अशा प्रकारची जी डोकेदुखी होत असेल रुग्णाला परत तर त्यामध्ये त्याला मायग्रेन असं आपण म्हणतो. सर, आपल्याला एक फोन येतोय. पुरुषोत्तम कुलकर्णी बोलतायत बारामतीवरून. पुरुषोत्तम जी तुमचा प्रश्न विचारा. मी पुरुषोत्तम पांडुरंग कुलकर्णी बारामतीतून बोलतो. बोला. मला 1982 साली फिट आली होती आणि त्यानंतर त्याच्यावर मी उपाय केला आणि त्यानंतर माझ्या बंद झाल्या, पण अजूनही मी त्या गोळ्या घेतोय. इप्टाईनच्या 100 mgच्या 2 गोळ्या सकाळी आणि संध्याकाळी घेतोय. त्याचा अपाय काय नाही मला, पण म्हणजे चालू ठेवाव्यात का अशा दृष्टीने माहिती पाहिजे. नक्कीच, धन्यवाद. थँक्यू. जर आपण जसं विचारलं की फिट्स आपल्याला 1982 सालापासून येत होत्या, तर मगाशी मी जे सांगितलं की फिट्स जे आहे ते एक लक्षण आहे फक्त. फिट्सची कारणं अनेक असू शकतात, जसं की काही मेंदूला इजा झाली असेल, हेड इंजुरी किंवा स्ट्रोक झाला असेल किंवा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हायपॉक्सियामुळे फिट्स आल्या असतील
किंवा इन्फेक्शनमुळे फिट्स आल्या असतील तर त्याचं कारण काय हे महत्त्वाचं आहे शोधणं. आणि ते कारण काय आहे ते कारणाचं जर देखील पूर्णपणे उपचार झाला असेल आणि जर तुमचा MRI आणि EEG हे नॉर्मल असेल आणि तुम्हाला एवढ्या जवळजवळ 30-40 वर्षापासून फिट्स येतच नसतील आणि ही तपासण्या देखील तुमच्या जर नॉर्मल असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही कदाचित गोळ्या कमी करू शकतात, पण त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण की तुमच्या फिट्स ह्या पूर्णपणे बंद झालेल्या आहेत, पण त्याचे कारण काय होतं आणि ते कारण देखील त्याचा उपाय झालेला आहे का नाही हे आपल्याला बघायला लागेल त्याच्या आधी. नक्कीच. म्हणजे एपिलेप्सी किंवा फिट येण्याचे पण बरेच कारण असू शकतात, जसं की आपल्याला सरांनी पटवून दिलं. आणि त्यात गोळ्या घेणं ते अतिशय आवश्यक असतं. मध्येच आपण गोळ्या थांबवू शकत नाही, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच थांबवू शकतो, न्यूरोलॉजिस्टच्या सल्ल्यानेच थांबवू शकतो. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ जर एक छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचा एक कार्यक्रम ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर राहुल चकोर सरांसोबत. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्याकडे असा आहे की पार्किन्सन्स जे डिसीज आहे जे 60-65 वर्षाच्या माणसाला होऊ शकतं, तर त्याची प्राथमिक लक्षणे कुठली असतात, ते कसं ओळखावे? पार्किन्सन्स डिसीज हा एक वयाप्रमाणे वाढत जाणारा आजार आहे. साधारणपणे 60-65 वर्षानंतर त्याचं प्रमाण वाढत जातं. सुरुवातीला त्याची लक्षणं इंटरमिटंटली म्हणजे मध्ये मध्येच येऊ शकतात पेशंटला, की ज्यामध्ये हाताचा थरकाप होणं, संपूर्ण हाताचा थरकाप होऊ शकतो किंवा एखादं बोटच नुसतं हलू शकतं, त्याला आपण ट्रेमर्स म्हणतो, असं होऊ शकतं. कालांतराने हे ट्रेमर्स किंवा हाताचा थरकाप होणं हे वाढत जाऊ शकतं. त्याचबरोबर शरीराच्या हालचाली ज्या आहेत त्या मंदावतात आणि एक प्रकारचा स्लोनेस रुग्णामध्ये येतो. कुठलंही काम करायला रुग्णाला जास्त वेळ लागतो. इतकंच नव्हे तर जर रुग्ण बेडवर झोपलेला असेल किंवा असेल तर त्याला बेडमध्ये वळण्यासाठी देखील जास्त परिश्रम करायला लागतात आणि तो हळूहळू वळू शकतो. चालताना देखील त्याचा चालायचा स्पीड कमी होऊ शकतो. शरीरामध्ये एक प्रकारचा कडकपणा येऊ शकतो. ही सर्वसाधारणपणे पार्किन्सनची लक्षणं आहेत. त्यामध्ये चालताना रुग्ण पुढे वाकून असं चालतो, पावलं जी आहेत ती छोटी छोटी होतात आणि पाय घासून चालायची लोळण्याची एक शक्यता असते त्यामध्ये. ही सर्वसाधारणपणे पार्किन्सनची सुरुवातीची लक्षणं आहेत आणि सुरुवातीची लक्षणं अतिशय सौम्य कधी कधी असू शकतात आणि ती लक्षणं जी आहेत ती अगदी केअरफुली जेव्हा तुम्ही निरीक्षणाने रुग्णाची पूर्ण शारीरिक तपासणी करतात तेव्हाच लक्षात येऊ शकतात, कारण की ती इंटरमिटंट असू शकतात, मध्ये मध्येच ती लक्षणं रुग्णामध्ये दिसू शकतात. बरं. म्हणजे सर्वसाधारणपणे जर बघितलं तर अतिशय कमी लक्षणंसुद्धा पार्किन्सन्स डिसीजमध्ये असू शकतं, असं आपल्याला सरांनी सांगितलं. कदाचित सिंगल हँडमध्ये ट्रेमर्स असू शकतो किंवा स्लोनेस ऑफ मुवमेंट जे आलं आहे आपल्याला, हालचाल मंदावणे तेही आलं, असंही असू शकतो. सर, पुढचा प्रश्न असा आहे की डेमेन्शिया आणि अल्झायमर्स, जसं अल्झायमर एक डिसीज आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आठवण कमी असणं असं होतं, तर डिमेन्शिया आणि अल्झायमर्समध्ये काय फरक आहे आणि याला आपण कसं बघतो? जसं की याच्या स्लाइडवर दाखवण्यात आलेलं आहे की डिमेन्शिया ही एक अम्ब्रेला टर्म आहे. त्याच्यामध्ये अल्झायमर डिमेन्शिया हा एक सर्वात कॉमनली दिसणारा एक डिमेन्शियाचा प्रकार आहे. डिमेन्शियाची इतर देखील कारणं आहेत. जसं मी मगाशी सांगितलं की जर वारंवार स्ट्रोक आला असेल रुग्णाला तर व्हॅस्क्युलर डिमेन्शिया त्या रुग्णाला होऊ शकतो. अजून एक कॉमन एक प्रकार डिमेन्शियाचा आहे ज्याला लेव्ही बॉडी डिमेन्शिया म्हणतात आणि एक दुसरा प्रकार आहे फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया. हे वेगवेगळे डिमेन्शियाचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये अल्झायमर डिमेन्शिया हा सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त प्रमाणात दिसणारा डिमेन्शिया आहे. तर डिमेन्शियामध्ये होतं काय की रुग्णाची स्मृती जी आहे ती कमी कमी होत जाते आणि ती कमी कमी होण्याचं प्रमाण जे आहे ते अतिशय कुठला डिमेन्शियाचा प्रकार आहे त्यानुसार ती अतिशय हळूहळू स्मृती जी आहे ती स्मृतिभ्रंश जे आहे तो वाढत जातो. ओव्हर अ पिरियड ऑफ काही वर्ष म्हणजे 2, 5 वर्ष, 10 वर्ष एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये रुग्णाची स्मृती जी आहे कमी कमी होत जाते. त्याचबरोबर रुग्णाला बोलायला त्रास होऊ शकतो. रुग्णाला त्याचं सराउंडिंग जे आहे त्याच्यामध्ये ते रुग्ण कन्फ्यूज होऊ शकतात किंवा रस्ता चुकू शकतात किंवा इतर जी आपली हायर मेंटल फंक्शन्स आहेत जसं की निर्णय घेण्याची क्षमता, नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग किंवा नवीन काही
ठिकाणी गेलं आहे, तिथे नवीन काहीतरी तुम्हाला करायचं आहे, ते करण्यामध्ये रुग्णाला कठीण होऊ शकतं हळूहळू. ही सर्वसाधारणप्रमाणे त्याची लक्षणं आहेत. आणि अल्झायमर डिमेन्शिया जे आहे त्याच्यामध्ये हीच आपल्याला लक्षणं दिसतात. पण अल्झायमर डिमेन्शियामध्ये जे मेंदूमध्ये जे परिणाम होतात त्याच्यामध्ये अमायलॉइड प्लाक्स आणि न्यूरोफिब्ररी टँगल्स हे दोन ॲबनॉर्मल जे प्रोटीन्स आहेत ते जमा होत जातात. आणि ते जमा होतात ते रुग्णाला लक्षणं दिसायच्या काही वर्ष आधीपासून जमा ते होत जातात. म्हणजे जवळजवळ 8-10 वर्षापूर्वीच ती ॲबनॉर्मल प्रोटीन्स जे आहेत ते चेतापेशींमध्ये जमा होत जातात. आणि एका पर्टिक्युलर लेवलला जेव्हा ती ॲबनॉर्मॅलिटी तयार होते तेव्हा रुग्णाला त्याची ती लक्षणं दिसणं सुरू होतं. नक्कीच. म्हणजे आपण बघितलं तर शरीरामध्ये न्यूट्रिएंट कमी असणं किंवा अल्झायमरसारखा डिसीज किंवा वॅस्क्युलर डिमेन्शिया किंवा बरेचसे असे कारण आहे ज्याच्यात आपल्याला आठवण कमी असणं किंवा विसरणं हे लक्षण दिसू शकतात. सर, पुढचा प्रश्न माझा असा आहे की मधुमेहाचे बरेचसे कॉम्प्लिकेशन्स असतात. आपण जर बघितलं तर डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणा किंवा नेफ्रोपॅथी ज्याच्यात किडनीला इजा होते किंवा हृदयाला आजार होतो, हृदयाला इजा होणे जसं की कोरोनरी आर्टरी डिसीज किंवा डोळ्यांना देखील त्रास होणं त्याच्यात कॅटरॅक्ट ग्लॉकोमासारखे आजार. तर मेंदूमध्ये याचा परिणाम होऊ शकतो मधुमेहाचा? हो, मधुमेह हा एक मेटाबॉलिक आजार आहे आणि त्याचा परिणाम जो आहे शरीराच्या जवळजवळ सगळ्या अवयवांवर होऊ शकतो. मेंदूवर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम जे आहे की स्ट्रोकसाठी मधुमेह हा एक मोठा रिस्क फॅक्टर आहे. मधुमेह, हायपरटेन्शन, कोलेस्ट्रॉल, स्मोकिंग, सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे बैठा व्यवसाय असणे, लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी की शरीराची जास्त हालचाल नसणे किंवा एक्सरसाइज नसणे, हे सगळी स्ट्रोकसाठी लक्षणं, स्ट्रोकची रिस्क फॅक्टर्स आहेत. त्यामुळे मध्ये मधुमेह हा एक सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रोकचं एक रिस्क फॅक्टर आहे. मधुमेहामुळे न्यूरोपॅथी देखील होऊ शकते, ज्यामध्ये शरीराच्या ज्या नसा आहेत त्याची क्रिया कमी होते आणि त्यामुळे रुग्णाला पायामध्ये आणि हातामध्ये मुंग्या येणं किंवा जळजळणं किंवा आग होणं असं होऊ शकतं. तिसरा मधुमेहामुळे होणारी न्यूरोपॅथी म्हणजे ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी. ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी म्हणजे स्वायत्त मज्जासंस्था जी आहे की ती स्वतःहून काम करत असते ऑटोमॅटिकली, त्या मज्जासंस्थेवर देखील मधुमेहाचा एक परिणाम होऊ शकतो. त्यामध्ये रुग्णाला घाम जास्त येणं किंवा कमी येणं किंवा ब्लड प्रेशर अचानकपणे कमी होणं, डोळ्यासमोर अंधारी येणं, चक्कर येऊन पडणं किंवा कॉन्स्टिपेशन होणं, डायरिया होणं किंवा युरिनरी कंप्लेंट्स येणं की लघवीवर कंट्रोल न राहणं, ही अशी वेगवेगळी लक्षणं रुग्णाला दिसू शकतात. याचाच अर्थ हा की मधुमेह हा जो आहे की मज्जासंस्थेच्या कुठल्याही भागावर तो परिणाम करू शकतो आणि मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांची शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, स्ट्रोक किंवा इतर आजार होऊ नये याच्यासाठी. म्हणजेच मधुमेहामुळे स्ट्रोक होऊ शकतं असं आपल्याला सरांनी सांगितलं. खरं तर आपण सर सोशल मीडियावर देखील आहोत आणि त्यात मेलवर आपल्याला एक प्रश्न आला आहे. संजय निटवे बोलताय सांगलीवरून. त्यांचा प्रश्न असा आहे की मायग्रेन जर दीर्घकाळ असेल, ज्यांना मायग्रेनचा हा जो आजार आहे तो दीर्घकाळ असेल तर त्यामुळे इंट्राक्रेनियल हेमरेज होऊ शकतो का? खरं तर हे दोन वेगळे आजार आहे, पण त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, मायग्रेन जरी किती काळ जरी असेल रुग्णाला तर मायग्रेनमुळे इंट्राक्रेनियल हेमरेज किंवा असं काही होत नाही. आणि फक्त मायग्रेन जर खूप वर्षांपासून असेल रुग्णाला तर तो क्रॉनिक डेली हेडेकमध्ये त्याचं परिवर्तन होऊ शकतं. आणि मायग्रेनमध्ये जसं मी सांगितलं की प्रायमरी हेडेक असल्यामुळे इतर कुठलेही त्याच्यामध्ये लक्षण आपल्याला दिसत नाही. नक्कीच. धन्यवाद सर. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्याकडे असा आहे की लहान मुलांमध्ये न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स कुठले असतात, म्हणजे आपण कुठले कॉमनली बघतो प्रॅक्टिसमध्ये, आणि त्याबद्दल त्याचा उपचार काय आणि काय काळजी घेतली पाहिजे? मुलांमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे न्यूरोलॉजिकल आजार आपल्याला दिसतात. त्यामध्ये एपिलेप्सी हा एक सगळ्यात महत्त्वाचा एक आजार आपल्याला मुलांमध्ये दिसतो की जेव्हा जन्माच्या वेळी जर ऑक्सिजनचा पुरवठा जर कमी झाला मेंदूला किंवा जन्मानंतर काही इन्फेक्शन झालं तर त्यामुळे फिट्स येऊ शकतात. किंवा जे अनुवांशिक फिट्सचे जे प्रकार आहेत ते सर्वसाधारणप्रमाणे लहान मुलांमध्ये त्याची सुरुवात होते, ज्याच्यामध्ये चाइल्डहूड ॲब्सेन्स एपिलेप्सी किंवा जोवेनाईल मायोक्लोनिक एपिलेप्सी हे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. सेरेब्रल पॉल्सी हा एक जो आजार आहे जो देखील जन्माच्या वेळी मेंदूला कमी ऑक्सिजन पुरवठा झाल्यामुळे होऊ शकतो किंवा काही इन्फेक्शन झालं, संसर्ग किंवा मेंदूज्वर झाला
त्यामुळे देखील होऊ शकतं, किंवा जन्मजात जर मेंदूमध्ये डेव्हलपमेंट नीट झाली नसेल, काही मॅलफॉर्मेशन झालं असेल जन्मजात, तर देखील सेरेब्रल पॉल्सी होऊ शकतो. नसांचे आणि स्नायूंचे विविध जे अनुवांशिक आजार आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूरोपॅथीज ज्या आहेत त्या मुलांमध्ये दिसू शकतात. मुलांमध्ये इन्फेक्शन्स वेगवेगळ्या प्रकारचे मेंदूचे होऊ शकतात. मेंदूज्वर आहे हे होऊ शकतं, किंवा इन्फेक्शनमुळे ऑटोइम्युन डिझिजेस लाईक स्वयंप्रतिकार शक्तीचे आजार, जसे की ॲक्यूट डिसेमिनेटेड एन्केफेलोमायलायटिस असं त्याला म्हणतात, किंवा GB सिंड्रोम, याचे विविध प्रकारचे आजार मुलांमध्ये दिसू शकतात. मेटाबॉलिक वेगवेगळे प्रकारचे आजार आहेत ते मुलांमध्ये देखील आपल्याला दिसू शकतात. नक्कीच. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात, ज्याचं नाव हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर राहुल चकोर सरांसोबत. विश्रांतीच्या आधी सरांनी लहान मुलांमध्ये कुठले न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स होतात याबद्दल सांगितलं. त्यासोबतच पार्किन्सन्स डिसीज, डिमेन्शिया याबद्दलही आपल्याला मार्गदर्शन केलं. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्याकडे असा आहे की न्यूरोलॉजिकल तपासण्या ज्या असतात, इन्व्हेस्टिगेशन जे असतात, त्यात CT, MRI, EEGचा तुम्ही उल्लेख केला, तर त्याबद्दल आम्हाला सांगा, ते कधी कराव्या? न्यूरोलॉजिकल तपासण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की रुग्णाची संपूर्ण शारीरिक तपासणी करणं खूप महत्त्वाचं आहे, की फिजिकल एक्झामिनेशन किंवा न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन जे आहे ते करणं खूप सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर ज्या तपासण्या आहेत किंवा इन्व्हेस्टिगेशनच्या आहेत त्या न्यूरोलॉजिकल जे आपलं शारीरिक तपासणी केल्यानंतर तेव्हा न्यूरोलॉजिस्ट एक ठरवतात की मज्जासंस्थेच्या कुठल्या भागामध्ये बिघाड निर्माण झालेला असू शकतो. त्याप्रमाणे ते वेगवेगळ्या तपासण्या आपल्याला त्यापुढे सांगतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी तपासणी आहे ती आहे की न्यूरो इमेजिंग. त्यामध्ये CT स्कॅन आणि MRI अशा 2 महत्त्वाच्या टेस्ट्स आहेत. तर CT स्कॅनचा उपयोग असा आहे की इमर्जन्सी जेव्हा असेल त्यावेळी इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये CT स्कॅन ही तपासणी नेहमी करण्यात येते. जसे की स्ट्रोक आला असेल तर त्वरित CT स्कॅन करण्यात येतो, कारण त्याला वेळ कमी लागतो. हेड इंजुरी झाली असेल, मेंदूला इजा, तर CT स्कॅन आपण करतो त्यासाठी. पण जर डिटेलमध्ये आपल्याला मज्जासंस्थेबद्दल माहिती पाहिजे असेल तर आपल्याला MRI हा करायला लागतो. त्यामध्ये अतिशय बारीक जरी काही बिघाड झालेला असेल मज्जासंस्थेमध्ये तर तो आपल्याला दिसतो. त्यावेळी आपण MRI ही टेस्ट करतो. त्याच्यानंतर एन्जिओग्राफी, CT एन्जिओग्राफी आहे, MRI एन्जिओग्राफी आहे, ज्यामध्ये रक्तवाहिन्याची आपल्याला माहिती मिळते. स्ट्रोकच्या पेशंटसाठी ही CT एन्जिओग्राफी किंवा MRI एन्जिओग्राफी हे करणं खूप महत्त्वाचं असतं, किंवा डिजिटल सबट्रॅक्शन एन्जिओग्राफी देखील आपण करू शकतो. त्यानंतर एक महत्त्वाची टेस्ट आहे इमेजिंगची टेस्ट, ती आहे पेट स्कॅन. जर ट्यूमर किंवा काय कॅन्सर आपण जर सस्पेक्ट करत असू, किंवा मेटॅस्टॅसिस म्हणजे जर कॅन्सर जर मेंदूमध्ये स्प्रेड झाला आहे काय, आपण त्याची माहिती घ्यायची असेल तर आपण एक पेट स्कॅन करतो. अजून एक महत्त्वाची टेस्ट आहे की त्याला आपण EEG म्हणतो, इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राम. जसं हृदयासाठी आपण ECG करतो, इलेक्ट्रोकार्डिओग्राम, तसं मेंदूसाठी आपण इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राम किंवा EEG करतो. त्यामध्ये मेंदूमधल्या विद्युतीय लाटा किंवा लहरींचा तपास आपल्याला आपण करतो. आणि हा तपास एपिलेप्सी, फिट्स, अपस्मार ह्या आजारासाठी हा करणं अतिशय गरजेचं असतं. दुसऱ्या काही महत्त्वाच्या ज्या टेस्ट आहेत त्यामध्ये लंबार पंक्चर, यामध्ये CSF जे आहे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड ते काढण्यात येतं. यामध्ये होतं असं की पाठीच्या कण्यामध्ये एक छोट्या सुईद्वारे मेंदूवरील आवरणामध्ये असलेले पाणी, त्याला आपण सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणतो, ते काढण्यात येतं व त्या पाण्याची विविध चाचणी केली जाते. त्यामध्ये ग्लुकोज, प्रोटीन्स किंवा काही बॅक्टेरिया आहेत किंवा काही व्हायरस आहेत किंवा अजून काही इन्फेक्शन आहे याचा आपल्याला माहिती मिळते. यामध्ये देखील इन्फेक्शन आहे हे शोधण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट आहेत. त्यामध्ये एक बायोफायर एक टेस्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पॅनल एक असतं की इन्फेक्शन आहे किंवा नाही, हे आपल्याला एक पॅनलच्या टेस्टद्वारे ह्याच्यामध्ये आपल्याला त्या पाण्यामधून आपल्याला आपण करू शकतो. त्यानंतर जसं मी मगाशी सांगितलं की न्यूरो इम्युनॉलॉजिकल डिझॉर्डर्स जे आहे त्यामध्ये शरीराची प्रतिकार शक्ती जी आहे ती शरीराच्यावरच हल्ला करते आणि त्यामध्ये वेगवेगळे अँटीबॉडीज जे आहेत ते मज्जासंस्थेवर हल्ला करतात. अँटीबॉडी टेस्टिंग आपण वेगवेगळ्या अँटीबॉडी टेस्टिंग आपण पाठीच्या मणक्यातल्या पाण्यातून त्यावर करू शकतो किंवा रक्तामध्ये देखील करू शकतो. हे ऑटोइम्युन कंडिशनसाठी खूप महत्त्वाची टेस्ट आहे.
आणि गेल्या काही 5 वर्षामध्ये मी म्हणेल की जेनेटिक टेस्ट जे त्याच्यामध्ये जे रिसर्च झालेले आहे ते खूपच अतिशय वेगाने रिसर्च झालेला आहे आणि आपल्याला आता ह्या जेनेटिक टेस्ट इझिली अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग ही एक टेस्ट आहे ज्यामध्ये आपले 20,000 जीन्स जे आहेत त्याची पूर्ण आपल्याला माहिती मिळते आणि त्याला आपण होल एक्झोम सिक्वेन्सिंग असं म्हणतो. आणि काही 2-1 आठवड्यामध्येच त्या टेस्टचा रिपोर्ट येतो ज्यामध्ये 20,000 जीन्सचे शरीरातले जे महत्त्वाचे जीन्स आहेत त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळते आणि जवळजवळ अनेक जे अनुवंशिक आजार आहेत त्याचं निदान आपण अगदी योग्य पद्धतीने आणि अचूक असं निदान आपण करू शकतो. ही टेस्ट एक महत्त्वाची टेस्ट आहे. इतर देखील काही जेनेटिक टेस्ट आहेत जशी की PCR टेस्ट, मायक्रो ॲरे ह्या पद्धतीच्या टेस्ट. या साधारणपणे ह्या सगळ्या टेस्ट आपण मेंदू संबंधित आजारांवर करू शकतो. नक्कीच. सर, आपल्याला मेलवर एक प्रश्न आलेला आहे. संकेत दहीफोडे बोलत आहेत. त्यांचं वय वर्ष 27 आहे. त्यांना वर्टायगो म्हणजे चक्कर येणे हे त्रास आहे. त्यांनी बाकी सगळ्या जे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत, तपासण्या ते केल्या, त्याच्यात त्यांना काही आढळलं नाही. पण CT स्कॅनमध्ये क्रॉनिक इस्केमिक चेंजेस असा आला आहे. तर त्यांना फॉरगेटफुलनेस म्हणजेच आठवण कमी असणे असंही त्यांना सिम्पटम आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? वर्टायगो जे आहे एक लक्षण आहे. त्याच्यामध्ये आजूबाजूचं जे आहे ते आपल्या सराउंडिंग एक चक्कर आल्यासारखं त्याला म्हणतो आपण, गोल गोल फिरल्यासारखं वाटतं किंवा धक्का लागल्यासारखं वाटतं किंवा पडून जावं असं एक आपल्याला लक्षण त्याच्यामध्ये दिसतं. वर्टायगोची अनेक कारणं आहेत. त्याच्यामध्ये वेस्टिब्युलर कारणं असू शकतात किंवा न्यूरोलॉजिकल कारणं असू शकतात. तर ते नक्की काय कारण आहे आपल्याला शारीरिक तपासणी केल्यानंतर, फिजिकल एक्झामिनेशन केल्यानंतरच आपल्या लक्षात येईल. त्याच्यामध्ये बिनाईन पॅरोक्सिस्मल पोझिशनल व्हर्टिगो एक प्रकार कॉमन सर्वसाधारणपणे दिसून येतो किंवा वेस्टिब्युलर न्यूरायटिस किंवा मिनियर्स डिझीज हे काही कारणं आहेत. जर मेंदू संबंधित आजारांमुळे जर व्हर्टायगो झाला असेल तर इतर देखील लक्षणं त्यामध्ये रुग्णास दिसू शकतात. तर ज्यांना इतर लक्षणं काही दिसत नाहीयेत म्हणजे फक्त व्हर्टायगोच आहे तर शारीरिक तपासणी केल्यानंतर ते लक्षात येईल की काय कुठल्या प्रकारचा व्हर्टायगो आहे. आणि क्रॉनिक इस्केमिक चेंजेस जे त्यांनी CT स्कॅनवर जे सांगितलेलं आहे ते किती प्रमाणात क्रॉनिक इस्केमिक चेंजेस आहे हे शोधून काढण्यासाठी कदाचित त्यांना MRI टेस्ट करायला लागू शकते आणि त्यामध्ये काय मिळतं, किती आहेत ते क्रॉनिक इस्केमिक चेंजेस हे आपल्या लक्षात येऊ शकतं. जर ते किरकोळ प्रमाणात जर क्रॉनिक इस्केमिक चेंजेस असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी आणि इतर कुठली लक्षणं नसतील तर दुर्लक्ष केलं तरी चालू शकतं. पण जर जास्त प्रमाणात क्रॉनिक इस्केमिक चेंजेस दिसत असतील तर मग त्याच्यासाठी इतर तपासण्या करणं त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गरजेचं आहे. नक्कीच. सर, अजून एक प्रश्न आहे. रतिमा दंगोई बोलत आहेत गोव्यावरून. त्यांची एक लहान मुलगी आहे, त्याला स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली आहे आणि स्पायनल कॉर्ड इंजुरीमुळे तिचा हालचाल कमी झाली आहे किंवा तिला चालता येत नाही, उभं राहता येत नाही. तर असं कुठलं उपचार करता येईल का ज्यामुळे तिला परत चालण्यासाठी मदत होईल किंवा या आजाराला आपण कसं बघावं? मला असं वाटतं की या रुग्णाला पॅराप्लेजिया किंवा क्वाड्रिप्लेजिया असं झालं असू शकतं. तर स्पायनल कॉर्ड इंजुरी कधी झाली होती हे महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर जर काय सर्जरी केली असेल तर ती कधी केली होती, त्वरित केली होती किंवा नाही, त्यावर त्याचं प्रोग्नोसिस किंवा किती प्रमाणात ते बरं होणार हे सांगता येईल. पण जर खूप काळ निघून गेला असेल तर फिजिओथेरपी, न्यूरो रिहॅबिलिटेशन ही पद्धतीची ट्रीटमेंट त्यांना करायला लागेल. कधी कधी स्पायनल कॉर्ड स्टिम्युलेशननी देखील कधी कधी फायदा रुग्णाला होऊ शकतो. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्यांना पुढच्या पाऊल उचलायला लागेल. म्हणजे स्पाइन इंजुरीसाठी पण आपल्याला उपचार करता येऊ शकतो, पण ते बघायला पाहिजे की ते कितपत झालं आहे, त्याचं प्रमाण किती आहे. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की बऱ्याचदा ब्रेन ट्यूमरविषयी बरंच संभ्रम असतं लोकांमध्ये की यामध्ये लक्षण कुठले असतात, की उलटी येते का किंवा चक्कर येतात का किंवा विसरभोळेपणा होतो किंवा डोकेदुखी होते. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल की लक्षणे कुठली, संक्षिप्तमध्ये आम्हाला मार्गदर्शन करा. ब्रेन ट्यूमरची लक्षणं अनेक असू शकतात. त्यामध्ये सर्वसाधारणपणे ब्रेन ट्यूमरमध्ये डोकेदुखी होऊ शकते, पण डोकेदुखीची अनेक वेगवेगळी कारणं आहेत जसं मी सांगितलं. त्यामुळे डोकेदुखी झाली तर ब्रेन ट्यूमर झालं असं काही समजण्याचं कारण नाही. पण जर ती डोकेदुखी हळूहळू वाढत असेल आणि डोकेदुखीबरोबर इतर देखील लक्षणं जर दिसत असतील जसे की फिट्स येते किंवा हातपाय एका बाजूचे लुळे होत आहेत आणि हे देखील काही आठवडे किंवा काही महिन्यांच्या कालावधीमध्ये असं जर होत असेल तर कदाचित ते ब्रेन ट्यूमरचं लक्षण असू शकतं. जास्त जर झोप येत असेल किंवा गुंगी ग्लानी येत असेल ते देखील कधी कधी ब्रेन ट्यूमरचं लक्षण असू शकतं.
तर ब्रेन ट्यूमरची जी लक्षणं आहेत ती काही अशी फिक्स लक्षणं नाही आहेत की ही ब्रेन ट्यूमरमुळेच ही लक्षणं दिसू शकतात. इतर देखील मेंदूच्या आजारांमध्ये ही लक्षणं दिसू शकतात. पण जर ही लक्षणं आपल्याला हळूहळू वाढत असतील आणि त्याचं प्रमाण वाढत असेल तर कदाचित ब्रेन ट्यूमरचा संशय डॉक्टर घेऊ शकतात आणि त्यासाठी मग योग्य त्या टेस्ट ज्या आहेत त्या इमेजिंग CT स्कॅन आणि MRI करायला लागू शकतो. नक्कीच. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचा एक कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर राहुल चकोर सरांसोबत. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्याकडे असा आहे की गुलियन-बेरी सिंड्रोम किंवा GB सिंड्रोम याच्यात आता हा प्रमाण सध्या पुण्यामध्ये जास्त वाढलेला काही महिन्यापूर्वी, तर त्याबद्दल काय मार्गदर्शन कराल? GB सिंड्रोम किंवा गियाबारी सिंड्रोम हा एक पोस्ट इन्फेक्शियस डिमायलिनेशन चा एक आजार आहे. त्यामध्ये शरीराची प्रतिकारशक्ती जी आहे ती चुकून शरीराच्याच आपल्या स्वतःच्याच नसांवर हल्ला करते. त्यामुळे शरीरावर कमजोरी येण्याचा प्रकार होतो. त्यामध्ये होतं असं की रुग्णाला पायामध्ये कमजोरी येते, सुरुवातीला विकनेस येतो आणि तो विकनेस जो आहे तो हळूहळू वाढत जातो आणि वर असा पद्धतीने तो सरकत जातो. सुरुवातीला पायाच्या खालच्या भागामध्ये विकनेस येतो, त्याच्यानंतर पायाच्या वरच्या भागामध्ये विकनेस होतो, नंतर हातामध्ये देखील विकनेस येऊ शकतो. कधी कधी श्वासोश्वासाचे जे आपले स्नायू आहेत त्या देखील त्यामध्ये विकनेस येऊ शकतो आणि रुग्णाला श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तर हा जो आजार आहे हा कुठलं साधारणपणे इन्फेक्शन जर झालं की सहसा गॅस्ट्रोइंटेस्टिनल इन्फेक्शन किंवा डायरिया जर झाला त्यानंतर हा GB सिंड्रोमचा आजार रुग्णाला होण्याची शक्यता असते. आणि यावर ट्रीटमेंट जी आहे ती उपलब्ध आहे आणि याचं जर निदान त्वरित केलं तर यावर योग्य उपचार केले तर तो रुग्ण पूर्णपणे देखील बरा होऊ शकतो. बरं सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्याकडे असा आहे की स्ट्रेसमुळे मेंदूवर परिणाम होऊ शकतो का? आणि समजा मेंदूवर परिणाम होताना आपल्याला दिसतो आणि त्यामुळे आजार आहेत तर ते टाळण्यासाठी आपण कुठली दिनचर्या पाळावी? स्ट्रेसमुळे नक्कीच मेंदूवर परिणाम होतो. स्ट्रेसमुळे किंवा झोप पूर्ण न झाले असेल तर दिवसभर माणसाला झोप येऊ शकते आणि दिवसभराच्या कामकाजावर त्याचा परिणाम होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की स्ट्रेस आणि झोप याचं एक खूप रिलेशन आहे. स्ट्रेसमुळे झोप देखील कमी होते आणि झोपेचं खूप महत्त्व आहे. झोप जी आहे त्यामध्ये पुरेशी झोप मज्जासंस्थेला एक डिटॉक्सिफिकेशनचं एक काम करत असते. जसं आपण म्हटलं की डिजिटल डिटॉक्सिफिकेशन देखील गरजेचं आहे की काही काळासाठी आपण डिजिटल जे उपकरण त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. तसंच झोपेचं एक काम आहे, ते एक डिटॉक्सिफिकेशनचं एक काम करत असते झोप. आणि झोप जर नीट झाली तर स्ट्रेस देखील कमी होतो आणि स्ट्रेस नसेल तर झोप देखील व्यवस्थित येते. यामुळे अँक्झायटी, डिप्रेशन सारखे आजार जे असतील ते बळावू शकतात. आणि जर आपण ह्याची जर झोपेची काळजी नीट घेतली आणि स्ट्रेस देखील कंट्रोलमध्ये ठेवला तर ह्या आजारांपासून आपण, मेंदूच्या आजारांपासून आपण दूर राहू शकतो. स्ट्रेसमुळे ब्लड प्रेशर देखील वाढू शकतं. ब्लड प्रेशर वाढल्याने स्ट्रोकचं देखील प्रमाण वाढू शकतं, शुगर देखील वाढू शकते. त्यामुळे स्ट्रेस कमी असणं हे खूप महत्त्वाचं आहे. स्ट्रेस कमी करण्यासाठी आपण सर्वसाधारणपणे जर स्ट्रेसचं कारण काय हे शोधून काढलं पाहिजे. ते कारण जे आहे त्याच्यावर काही सोल्युशन आहे का ते आपण बघितलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे इतरांशी, आपल्या फॅमिली मेंबर्सशी. आणि कधी कधी जर स्ट्रेस आणि अँक्झायटी जर जास्त असेल तर एक प्रोफेशनल हेल्प आपल्याला सायकॅट्रिस्ट किंवा न्यूरोलॉजिस्टची घेणं गरजेचं आहे. तर दुसरा जो प्रश्न आपण विचारला की मेंदू निरोगी ठेवण्यासाठी कुठली दिनचर्या उपयुक्त आहे. परत मी तेच सांगेल की पुरेशी झोप घेणं, 8 तासाची झोप असणं हे खूप महत्त्वाचं आहे. मानसिक ताणतणावावर कंट्रोल ठेवणं हे महत्त्वाचं आहे. वजन नियंत्रित ठेवणं, बॉडी मास इंडेक्स जे आहे ते 25पेक्षा कमी असणं महत्त्वाचं आहे. आहार व्यवस्थित पौष्टिक आहार असणं महत्त्वाचं आहे. मिठाचं सेवन कमी करणं गरजेचं आहे. धूम्रपान आणि मद्यप्राशन सेवन न करणे, ब्लड प्रेशर, डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवणे हे महत्त्वाचं आहे. धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि आमचं एवढं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आभार.
आणि तुमच्यासाठी असंच नवनवीन चर्चासत्र आपण सुरू ठेवू, पण सध्या वेळ झाली तुमचं निरोप घेण्याची. चर्चेतील माहिती तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला याचा फायदा होईल ही अपेक्षा. तर प्रेक्षक योग्य सल्ला द्या, योग्य सल्ला घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. नमस्कार.